शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना ऍडमिट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यांच्यावर उपचार झाले। उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण झाली आणि संध्याकाळी त्यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला। उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाला ही तर एक दिलाशाची बातमी होतीच, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या डिस्चार्ज नंतर एक हृद्य घटना घडली। उद्धव ठाकरे जेव्हा लीलावती हॉस्पिटलमधून बाहेर आले त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत होते। राज आणि उद्धव एकत्र तिथे भेटले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या गाडीतूनच मातोश्रीवर गेले। यावेळी राज ठाकरे स्वतः गाडी चालवत होते आणि उद्धव ठाकरेंना ते मातोश्रीवर घेऊन गेले। मातोश्रीवर गेल्यानंतर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची बराच वेळ मातोश्रीवर चर्चा झाली। बाळासाहेब ठाकरेंना ते भेटले। राज ठाकरे यांनी दिवसभरामध्ये 2 वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। याआधी सुद्धा ते लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि त्यावेळी सुद्धा त्यांची भेट झालेली होती। दुपारी त्यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंची जेव्हा भेट घेतली होती त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे तिथे येणार हे समजलेलं होतं आणि उद्धव ठाकरेंना जेव्हा डिस्चार्ज मिळाला त्यावेळी राज ठाकरे त्यांच्या बरोबर होते। गेल्या 7 वर्षातली ही दुसरी भेट आहे उद्धव आणि राज ठाकरे यांची असं म्हणावं लागेल, कारण 23 नोव्हेंबर 2008 ला जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्यानंतर बाळासाहेब ठाकरे जेव्हा मातोश्रीवर आले तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गेले होते। त्यानंतर पुन्हा 3.5 वर्षांनी राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले। थोडा वेळ तिथे थांबून मग राज ठाकरे कृष्णकुंजकडे परतले।